मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास उद्यापासून सुरू होणार आहे। 11 वाजता पहिली मेट्रो धावेल। मुंबईतील 2030 घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध। आता 1,13,542 अर्जदार पात्र झाले, तर 8 ऑक्टोबरला सोडत निघेल। मुंबईत उन्हाच्या झळा वाढणार आहेत। मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकामध्ये कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज आहेत। 6 ते 12 मिनिटं आधी सुटणार असल्यानं प्रवाशांना धावपळ करावी लागेल। नागपूर शहरात भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली। नितीन गडकरींनी पहिला पॅम्पलेट देऊन अभियानाला सुरुवात केली आहे। भाजप वर्ध्यात 2 टप्प्यात महासंपर्क अभियान राबवणार आहे। जिल्ह्यामधील 10 लाख मतदारांशी संवाद साधणार। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। चांदूर रेल्वे इथं ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचा दावा आहे, काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन मात्र वाढलंय। कराड मलकापूरच्या रखडलेल्या विकासासाठी राज्य सरकारकडून 20 कोटींचा निधी मंजूर। नागरिकांकडून फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची युद्धपातळीवर सोंगणी सुरू झाली आहे। हवामान खात्यानं पुढील काही दिवसात पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग। परभणी जिल्ह्यामधील पूर्णा तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग। पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचे काम उरकलंय। नांदेडमध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात। सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। शेतकरी हवालदिल झालाय। नांदेडच्या लोहा तालुक्यात कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव, तर शेतकरी संकटात। अतिवृष्टीचा हा कापसाला फटका। बांधकामात अडथळा येणाऱ्या झाडांना न कापता वृक्षमित्रांकडून झाडांचं स्थलांतर। वर्ध्यातील वृक्षप्रेमी कुटुंबाचा निर्णय। शहापूरच्या डोळखांब परिसरात रात्री ड्रोनच्या घिरट्या, तर ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यानं विषबाधा, तर 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया सुरू आहे। भरती प्रक्रिया पारदर्शन पद्धतीनं न झाल्याचा आरोप करण्यात आला। अखिल भारतीय मराठा संघाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे।